दिल्लीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अमरावतीतही राजकीय वातावरण तापले आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीकरिता जयस्तंभ चौकात जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले। विविध सामाजिक संस्था आणि संघटनांनीही या आंदोलनात सहभाग घेत सरकार विरोधात घोषणाबाजी केली। अमरावतीच्या जयस्तंभ चौकात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले। दिल्ली येथे सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत शिवसैनिक रस्त्यावर उतरलेत। शिवसेना नगरसेवक संजय गव्हाडे यांच्या नियोजनात आयोजित या आंदोलनात पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक संस्था आणि संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झालेत। आंदोलन दरम्यान केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली। आंदोलकांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आणि शिक्षण व्यवस्थेतील विविध मुद्द्यांवर सरकारने तातडीने भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली आहे। जयस्तंभ चौक परिसर काही काळ आंदोलनामुळे घोषणांनी दणाणून गेला आणि या आंदोलनाने शहराचे लक्ष वेधून घेतलेत। सगळ्या लोकांनी त्यांच्यासोबत उभं राहिलो पाहिजे आणि लढलो पाहिजे। हे लोक अमरावतीत येतील, अमरावतीत माजवण करतील आणि हे बदमाश लोक अमरावतीला हिंदू मुस्लिम मध्ये पेटवायचं काम करेल। त्यांच्या विरोधात लढण्याचं काम आपल्याला करायचं आहे, कारण ही भूमी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची आहे। आओ कोई भी धर्मी, आओ कोई भी पंथी, सबके लिए खुला है मंदिर है हमारा, मतभेद को भुला है मंदिर है हमारा। सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीकरिता अमरावतीत झालेल्या या आंदोलनामुळे राजकीय चर्चांना पुन्हा उधाण आले आहे। आगामी काळात या आंदोलनाची व्याप्ती वाढणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे।